हॅलो. तर माझ्या ना अचानक लक्षात आलं, यार माझा चॅनल रेसिपीचा पण आहे, पण मी अजिबात रेसिपीचे व्हिडिओ टाकत नाही. सो म्हटलं चला आज ना रेसिपीचाच व्हिडिओ बनवू. सो सिंपलच्या दाल खिचडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, जी लास्टच्या व्हिडिओमध्ये मी बनवली होती. याच्यासाठी ना सेम प्रमाणात तांदूळ आणि डाळी घ्यायच्यात. आपली इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ घेतली, तुम्ही मसूर डाळ पण घेऊ शकता. सोबतच कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि तमालपत्र. इथे तेलामध्ये छान अशी सगळ्याची फोडणी द्यायची. तुम्ही तुपामध्ये पण देऊ शकता, पण मला कांदा छान परतण्यासाठी म्हणून मी इथे तेल टाकलं आहे. आणि तडका बसल्यानंतरच कांदा परतायचा. कांदा पण जरा जास्त वेळ नाही परतायचा, आपल्याला काळा होऊन नाही द्यायचा. लगेचच टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो टाकल्यानंतर ना मीठ टाकून थोडा वेळ शिजून द्यायचं, म्हणजे टोमॅटो पटकन असं सॉफ्ट होतं. त्याच्यानंतर हळद आणि स्पायसेस. तर स्पायसेसमध्ये मी इथे पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि धनेपूड टाकली आहे. थोडंसं पाणी टाकून याला थोडं शिजून द्यायचं, म्हणजे मसाला छान शिजतो. चवीनुसार मीठ तर काय आपण विसरणार नाही. आणि सगळं मिक्सचर त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. मी या स्टेजला अगदी थोडं तूप टाकते, कारण मला वरून तूप खायला जास्त आवडतं. सो 1 चमचाच टाकलं. त्याच्यानंतर एवढं पाणी टाकायचं ना, की शिजल्यानंतर पण थोडीशी पातळसर राहिली पाहिजे. आणि या स्टेजला माझ्या लक्षात आलं, अरे यार माझ्याकडे कोथिंबीरच नाही आहे. म्हटलं जाऊ दे, आज बाजार आहे, खाली जाऊन आणूयात आणि नंतर वरून चिरून टाकूयात. शिट्ट्या करताना लक्षात ठेवा, जरा जास्त शिट्ट्या करायच्या. आणि आपली दाल खिचडी इथे तयार, मस्त तुपासोबत सर्व करायची. जेवण केल्यानंतर भाजीपाला आणायचं ठरलं, त्याच्यामुळे या स्टेजला पण आमची कोथिंबीर राहिली. जेवण केल्यानंतर गेलो खाली, कोथिंबीर घेतली, सोबतच बाकीचा भाजीपाला पण घेतला. चला आजच्यासाठी एवढंच.